शासकीय तंत्रनिकेतन नाशिक या महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त संस्थेच्या पदविका प्रदान समारंभ तंत्रनिकेतन सामान्यच्या प्रांगणात संपन्न झाला. श्री विवेक सावंत यांच्या हस्ते पदवीधर विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आल्या. शासकीय तंत्रनिकेतन नाशिक या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेचा पदविका प्रदान समारंभ संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. श्री विवेक सावंत व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित पुणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रमोद नाईक, संचालक महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई आदी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून तसेच सरस्वती पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. समारंभात एकूण 511 प्रथम पदवीच्या व 180 द्वितीय पाळीच्या एकूण 691 विद्यार्थ्यांना यावेळी पदविका प्रदान करण्यात आल्या. संस्थेत शिकवल्या जाणाऱ्या सर्व अभियांत्रिकी शाखांच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी प्रथम व द्वितीय क्रमांकाचे उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण रौप्य पदक प्रदान करण्यात आली. तसेच प्राध्यापक नरेंद्र बनसोडे अधिव्याख्याता उपयोजित यंत्र प्राध्यापक सुनील मेढे अधियंत्र माजी विद्यार्थी संघ स्थापन अभियांत्रिकी 1985 माजी विद्यार्थी संघ स्थापत्य अभियांत्रिकी 1987 माजी विद्यार्थी संघ स्थापत्य अभियांत्रिकी 1988 कॉपर ट्रॅक इंडस्ट्रीज अंबड डॉक्टर आर्यम कावळे सदस्य अकॅडमिक काउन्सिल माजी विद्यार्थी संघ विद्युत अभियांत्रिकी 2003 श्री नागेश देवडिगा मद्रास कॅफे लायन्स क्लब इंटरनॅशनल नाशिक रोड स्वतंत्र सैनिक दत्तात्रय गेणू चव्हाण सेवा समिती सटाणा श्री जगन्नाथ बोराडे आणि टेक्नोकॉट सोल्युशन नाशिक श्री निलेश बागोल MD MB मेकॅनिक प्रायव्हेट लिमिटेड पुणे इत्यादी शिक्षण तज्ञ उद्योगपती व सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत प्रायोजित पुरस्कार देखील कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. समारंभात कापडनीस अविनाश जाधव अमृता कोलते पौर्णिमा सांगळे शीतल बाविस्कर सायली परदेशी सोनाली देवगडे श्रद्धा सोनवणे संदीप पगार ज्योती मेंढे ट्विंकल नेहे शुभम निरगुडे हर्षदा या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाखेत द्वितीय स्थान मिळाल्याबद्दल रौप्य पदकांना गौरवण्यात आले. एक मिनिट थोडंसं सर एक मिनिट थँक्यू. एक मिनिट समोर मिस्टर भोमकर राहुल प्रदीप एक मिनिट समोर मिस्टर शुभम रामचंद्र मेकॅनिकल सेकंड सीट इकडे समोर Ms. Bagar Yogi Ashok from Plastic Engineering, she stood second in the order of... एक मिनिट समोर He received topper in Design of Architect Structure Award for topper student securing highest marks in Design of Architect Structure course in 1985. The award comprises of cash prize, memento, and citation. Annually, civil engineering batch 1987. The award comprises of cash prize, memento, and citation.
तर यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री विवेक सावंत बोलत होते. कित्येक महिन्यापूर्वी गेलेले असून सुद्धा तुमच्यासाठी इतका शानदार समारंभ त्यांच्या सर्व शिक्षकेतर कर्मचारी वृंदाने जी मनापासून आपुलकीने प्रेमाने घेतलेली आहे ते पाहून मी खूप आनंदित झालो. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ह्या सगळ्या टीमला मला आज अवॉर्ड देताना पण खूप आनंद झाला. त्याचं कारण मी अनेक ठिकाणी अवॉर्ड देतो, पण अवॉर्ड देत असताना जे अवॉर्ड घेतात त्यांना अगं हस्की अरे हस्की असं सांगावं लागतं. रशियन भाषेची आडनावं सांगावी लागतात. खुदकन हस्की असं म्हणावं लागतं. पण ही मुलं सर तुम्ही इतकी सुंदर त्यांना डेव्हलप केलं आहे की ग्लोबल क्षेत्रामध्ये ते चमकण्यासाठी पहिलं क्वालिफिकेशन तुम्ही त्यांना दिलं आहे ते म्हणजे प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अवॉर्ड घेत असताना अतिशय सुंदर स्माईल देत होते. त्याच्यामुळे मला सुद्धा अवॉर्ड देताना खूप आनंद झाला. नाहीतर असं सिरियस चेहरा करून शोक सभेला गेल्यासारखं चेहरे करून अवॉर्ड घेतात. मग मला त्यांना सांगावं लागतं अरे हसकी त्या फोटोग्राफरकडे बघ मग आयुष्यात तो की नक्की एकदा कधीतरी हसतात बघा अवॉर्ड घेताना. आणि मग जरा बरं वाटतं छान चला. आणि आर्ट सिस्टममधून ते पण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मिळवण्याचं तंत्र शोधून काढलं आणि ते त्यांच्या देशातल्या त्या जुन्या घड्याळांच्या फॅक्टरीला जाऊन भेटत होते आणि म्हणत होते की बघा आम्ही कसं नवीन टेक्निक काढलं. आता घड्याळाचे जुनी चक्र कुत्रे आणि चाकं तिथं काही घेण्याची गरज नाही. देयर इज अ फॅन्टॅस्टिक वे टू डिझाईन अ वॉच. पण त्यांचं कोणीही ऐकलं नाही. ही दोन मुलं नाव घेऊन शेवटी स्वित्झर्लंड अमेरिकेला गेली आणि अमेरिकेतल्या लोकांनी त्यांना व्हेंचर कॅपिटल दिलं आणि 2 वर्षात 90% of the market share of sale of watches shifted from Europe to America. कसं जग बदललंय त्याचा धक्कादायक अनुभव मला मी पहिलं अवॉर्ड जे जुनं घड्याळ मिळवलं त्याच्यातून आला आणि त्याच्यातून माझ्या जीवनाची दिशाच बदलून गेली. मला असं वाटतं की आज हे जे फंक्शन आहे त्याचं दुसरं पण एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे नंदनवार सरांनी पालकांना सुद्धा इथे सन्मानित केलेला आहे. मला तुम्हाला विनंती करायची की काही जणांनी इथे खाली वाकून नमस्कार वगैरे केले, पण मी अशी विनंती करेन की घरी जाऊन आपल्या आई वडिलांना खाली वाकून नमस्कार करा आणि विशेषतः आईला थँक्यू म्हणा आणि तिला सुंदर ग्रीटिंग कार्ड द्या की तुझ्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो किंवा पोहोचलो. आमच्या वेळी पालक म्हणजे फक्त भाजी होतो, त्यांना असं डायरेक्टवर येऊन सत्कार बिस्कार काही करत नव्हतो. त्याच्यामुळे नंदनवार सरांना आपण त्याबद्दलही एकदा जोरात टाळ्या वाजवूया की आता पालकांचा सन्मान